हॅलो गाईज, स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण खेळणार फ्री फायर. तुम्ही मागच्या व्हिडिओला खूप कमेंट केली होती की दादा फ्री फायर काय, त्यामुळे मी आज फ्री फायरवरती व्हिडिओ खाली उतरला आपल्याला एकदम भारी गाणं भेटलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला वाटलं थोडी लूट करून घ्या, त्यामुळे मी थोडी लूट करतच होतो की मला फायरिंगचा आवाज येत होता. मी इकडं आला तर डबल मला फायरिंगचा आवाज आला. मी लगेच त्या बंद्याला फिनिश केला आणि त्याची लूट करणारे त्याच्या लूट पेटीकडे गेलो. थोडीशी लूट पेटीमधून लूट केली आणि लगेच मला वाटलं वरती बंदा असू शकतो, त्यामुळे मी वरती चाललोच होतो की वरती बघितलं तर वरती तर कोणीच नव्हतं. त्यामुळे मला वाटलं आता वरती आपण थोडीफार लूट करू आणि नंतर बंद्याला सापडण्यासाठी जाऊ. थोडीफार वरती लूट लूटच मारून आलो होतो. लगे मी तिकडे चाललोच होतो तर मला बंद्याच्या फायरिंगचा आवाज आला. फायरिंगचा आवाज आला त्याने मला डॅमेज दिला. नंतर मी ग्लॉल टाकला आणि नंतर तो बंदा समोर होता. तर मला वाटलं तो बंदा इकडे, पण तो बंदा काही येतच नव्हता. नंतर माझ्याकडं एक बॉम्ब होता. मी बॉम्ब काढला आणि त्याच्याकडे फेकून दिला. तर बॉम्ब फुटला का नाही मला ते कळतच होतं. नंतर कळालं की तो बॉम्ब फुटला आणि त्याला 62चं डॅमेज बसलं. नंतर मला वाटलं आपण दुसरा पण बॉम्ब फेकू. लगेच मी दुसरा बॉम्ब काढून फेकला, पण तो बॉम्ब तर काही तिथपर्यंत गेलाच नाही. नंतर तो बॉम्ब खाली पडून गेला. नंतर मला वाटलं आपण खाली जाऊन मारू त्या बंदा. लगेच तो बंदा पण खाली आला होता. ओपीवाला हेडशॉट देऊन आपण लगेच त्याला फिनिश करून टाकलं. मी इथं वरती आलो, मला लगेच बंदा दिसला. नंतर मी त्या बंद्याला मारण्यासाठी तयार होतो. त्या बंद्याला थोडं डॅमेज तो बंदा लगेच घरामध्ये चालला गेला. त्या बंद्याला वाटलं समोरचा बंदा बहुत प्रो आहे, त्याच्यामुळे तो बाहेरच येत नव्हता. त्याच्यामुळे मी त्याची वाट बघ. नंतर मला वाटलं आपण इकडून जाऊन त्याला मारू. मी तिकडं जातच होतो तर माझी गन विसरून गेलो. माझा डबल आलो गन घेण्यासाठी. गन घेऊन मी आता डबल परत त्या साईडला जाणार होतो, म्हणून थोडं थांबित बघितलं येतो का नाही बाहेर. इकडून थोडी फायरिंग केली तरी पण तो येतच नव्हता. त्याने मला डॅमेज दिला. नंतर मी इकडं जाण्याला सुरू झालो. नंतर मी इकडं चाललं गेलो. इकडं आल्याच्या नंतर मी इकडून बघणारच होतो की लगेच त्याने मला बघितलं. त्यानं बघितलं लगेच मी त्याला फायरिंगचा आवाजच आला की लगेच त्याने मला मारलं. लगेच मी खाली पडून गेलो. खाली पडल्याच्या नंतर मला वाटलं आपण इकडून समोरून त्याच्याकडे जाऊ. मला तो बंदा दिसला आणि लगेच मी ग्लॉ टाकली. ग्लॉ टाकल्यानंतर तो बंदा त्या झाडाच्या मागं लपलेला होता. तो बंदा काही बाहेरच निघाला. तो बाहेर निघाला, मी त्याला 100चं डॅमेज दिलं. नंतर मला वाटलं तो तिकडं लपलेला असं. मी तिकडं जातच होतो. जाताना मला मागूनच फायरिंगचा झाला की मला थोडंसं डॅमेज बसलं. डॅमेज बसल्यानंतर मी तिकडं पळालो. लगेच तो बंदा तिकडून आला. त्या बंद्याला आपण फिनिश करून टाकला आणि आपला एक किल अजून वाढून गेला. नंतर मी थोडं तिकडं लपलो. मला वाटलं अजून एक बंदा आहे का काही, कोणीच येत नव्हतं. त्यामुळे मी चालले गेलो.
मी झूनच्या समोर पळत होतो आणि झून माझ्या मागे येत होतं. मला इथून बंदा उडी मारताना दिसलं. लगेच मी त्याच्याकडे पळालो. तो बंदाला काय पागल होता का काय माहीत, त्याने मला बघितलंच नाही. तर नंतर तिकडं जाऊन लपला. नंतर मी त्याला डायरेक्ट एक हेडशॉट देऊन त्याचं फिनिशच करून टाकलं. नंतर मी त्याची थोडीफार लूट घेतली आणि लगेच झूनच्या बाहेर पळायला सुरुवात केली. पळत मला झून खूप डॅमेज होतं, त्याच्यामुळे मी आता मी त्या कॅम्पिंगकडे होतो. परंतु तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. मी इथं बंदा मला दिसतच नव्हता, त्यामुळे मी शांत बसून राहिलो. नंतर मला बंद्याने माझ्या अंगावरती नेट फेकले का काय फेकलं मला समजलंच. नंतर मी तिथून पळून गेलो. पळताना मला एक बंदा समोरून दिसत होता, पण मागून पण बंदा होता आणि समोरून पण. त्याच्यामुळे मी बंद्याची वाट बघत होतो, बंदा येईल कधी. लगेच तो बंदा मी त्याला थोडंफार डॅमेज दिला आणि लगेच समोर आपली ग्लॉल टाकली. ग्लॉल पण ग्लॉलच्या समोर होता, त्याच्यामुळे मी घरामधून मला वाटलं आपण घरामधून जाऊ. घरामधून मी जातच होतो की तिकडे 2 बंद्याची फाईट चालू होती. नंतर मी त्या ग्लॉलमध्ये बघितलं तर तिकडे एक बंदा होता. त्या बंदा लगेच फिनिश करून, तो बंदा काही फिनिशच होत नव्हता. त्याच्यानंतर मी त्याला फिनिश केलं. त्याने मला खूप डॅमेज होत नंतर मेडिकेट मारून त्या शांत मेडिकेट मारण्यासाठी बसलो होतो. नंतर मला तिकडून पण बंदा डॅमेज होता, त्याच्यामुळे मी ग्लॉल टाकले आणि तिथं मेडिकेट मारणार होतो. मेडिकेट मारतच होतो की लगेच मला बंद्याचा फायरिंगचा आवाज येत होता. नंतर मला वाटलं आपण मागं जाऊन त्या बंद्याची लूट घेऊ, पण लूट घेताना मला वाटलं झून खूप डॅमेज आहे. त्याच्यामुळे मी दगडाच्या मागं जाऊन लपलो. दगडाच्या मागं जाऊन लपल्याच्या नंतर माझ्या गाडीने खूप जोरात एक लोकून दिलं. नंतर मी माझ्याकडे ग्लोअरच नव्हतं, त्यामुळे मी त्या बंद्याला फिनिश करू शकलो. त्या बंद्याने मला मारून टाकलं आणि आपण इथं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.